मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या ड्रॉइंग पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे आजची सुरुवात आपण पानं फुलं यांचे अलंकारिक आकार काढून करणार आहोत. अलंकारिक आकारांचा उपयोग आपल्याला संकल्पचित्रामध्ये किंवा डिझाईन ड्रॉइंगमध्ये होतो. त्यामुळे आपण सुरुवातीला सोपे सोपे आकार काढायला शिकणार आहोत. हे आकार काढताना स्केच करण्यासाठी मी मेकॅनिकल पेन्सिल वापरली आहे. तुम्ही यासाठी HB पेन्सिल वापरू शकता, कारण ती कमी डार्क असते. त्यामुळे रफ स्केच करण्यासाठी आपण HB पेन्सिलच वापरावी. यानंतर आपण स्केच केलेले आकार ब्लॅक स्केच पेनने स्केच करणार आहोत. आता या ठिकाणी माझा पेन खराब असल्यामुळे एका पॉईंटला तो स्प्रेड झाला, म्हणून मी दुसरा पेन घेतला. तर ही खबरदारी आपण घ्यायची आहे. हरकत नाही, आपण दुसऱ्या स्केच पेनने स्केच करू. हे स्केच करताना रफ स्केचमध्ये काही चुका असतील तर त्या आपण दुरुस्त करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व आकारांचे स्केच करून झाल्यावर आपण पेपरला चारही बाजूने बॉर्डर मारणार आहोत. कारण बॉर्डर मारली तर आपलं चित्र शोभून दिसतं. म्हणून मी 1 सेंटीमीटरची बॉर्डर चारही बाजूंना मारून घेतलेली आहे. आता पहिल्या पानाला रंग देताना लेमन येलो घेतलेला आहे मी, नंतर लाईट ग्रीन आणि त्यानंतर डार्क ग्रीन. अशा प्रकारे 3 रंग मी दिले आणि कपड्याच्या सहाय्याने त्यांना ब्लेंड केले एकमेकांमध्ये. यानंतर दुसऱ्या आकारासाठी मी डार्क येलो घेतलेला आहे. त्याला आपण डीप येलो असेही म्हणतो. त्यानंतर लाईट ग्रीन, पेपरचा व्हाईट भाग कुठेही राहणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर डार्क ग्रीन आणि असे 3ही रंग देऊन झाल्यानंतर आपण परत कपड्याच्या सहाय्याने त्याला ब्लेंड करणार आहोत. यामुळे होतं काय की 2 रंगांमध्ये आपल्याला रेषा दिसत नाही, तर ते रंग एकमेकांत मिक्स झाल्यासारखे दिसतात. यानंतर तिसऱ्या आकारासाठी सुद्धा आपण डीप येलो घेतलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये कदाचित शंका निर्माण होईल की पानांना असा रंग असतो का? तर पानांना कुठला रंग असतो ते आपण जेव्हा रिअलिस्टिक ड्रॉइंग करणार आहोत त्यावेळेला आपण तसे रंग देणारच आहोत. पण या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन अनुभवायला मिळणार आहेत, म्हणून आपण वेगवेगळे रंग घेतो. येथे आपण जेव्हा संकल्पचित्रामध्ये रंगकाम करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला रंगांचं बंधन नसतं आणि ह्या अलंकारिक आकारांचा वापर आपल्याला संकल्पचित्रामध्ये किंवा डिझाईनमध्ये करायचा असतो. त्यावेळेला आपल्याला त्या डिझाईनला शोभेल असे रंग द्यायचे असतात. म्हणून ती एक प्रॅक्टिस म्हणून आपण हे
वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आपण बनवत आहोत. याचा आपल्याला ह्या कॉम्बिनेशनचा वापर आपल्याला संकल्पचित्र करण्यासाठी हा अनुभव आपला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. चौथ्या आकाराला आपण वर पीच कलर घेतलेला आहे. मिडलमध्ये लाईट पिंक आणि खाली डार्क पिंक अशा प्रकारचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे आता खाली हा जो फुलाचा आकार आहे, यासाठी आपण फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत वरच्या भागाला पीच कलर देतो आहे. त्यानंतर खाली लाईट पिंक अशा पद्धतीने आपण देतो आहे. आणि खाली रेड कलर. आता या ठिकाणी हा भाग अतिशय लहान आहे, त्यामुळे मी काय केलेलं आहे, 2 कलर ब्लेंड करण्यासाठी पेन्सिलच्या टोकाला मी रुमाल गुंडाळून घेतला आहे आणि त्याच्याने ब्लेंडिंग करतो आहे. यासाठी इयरबड्ससुद्धा आपण वापरू शकतो, पण माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहेत, म्हणून मी हा पर्याय वापरलेला आहे. आणि मध्यभागी जो डॉट दिसतो गोल, त्या ठिकाणी मी लेमन येलो वापरला. आता पानांना या ठिकाणी मी 2 कलर देतो, लेमन येलो आणि लाईट ग्रीन, आणि त्यांनासुद्धा पेन्सिलच्या टोकाने असं ब्लेंड करून घेतो, म्हणजे त्यामध्ये रेषा दिसणार नाही. नंतर ह्या फुलाला मी लाईट पिंक कलर देतो आहे. फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्याच्या वरच्या भागामध्ये, आणि आउटलाईनच्या बाहेर आपला रंग जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण खडूला पॉईंट नसतो. त्यामुळे आउटलाईनच्या आतून रंगकाम चालू केलं की आपल्याला त्याचा अंदाज येतो. तर खालच्या भागाला मी डार्क पिंक घेतलेला आहे. अशा पद्धतीने एकदम सांभाळून आपल्याला रंगकाम करायचं आहे. शक्य झाल्यास चालूमध्ये सुद्धा आपण जो लाईट रंग दिलेला असतो त्यावर आपण हलक्या हाताने जर का डार्क रंग दिला तर तो बऱ्यापैकी मिक्स होतो, आणि राहिलेला भाग आपण असा कपड्याच्या सहाय्याने मिक्स करू शकतो, जेणेकरून त्या 2 रंगांमध्ये रेषा दिसणार नाही. अशा पद्धतीने आपण जेवढं मन लावून काम कराल, रंगकाम कराल, तेवढं आपलं चित्र सुंदर होणार आहे. त्यामुळे रंगकाम करताना आपण कंटाळा करायचा नाही अजिबात. आता पानांना आपण या ठिकाणी डीप येलो आणि लाईट ग्रीन हे 2 रंग दिलेले आहेत आणि त्यांना एकमेकांमध्ये मिक्स केलेलं आहे. परंतु आपल्या लक्षात आलं तर राहिलेला भाग आपण पेन्सिलच्या टोकाने रुमालाच्या सहाय्याने आणखी कसं मिक्स करता येईल अशा पद्धतीने केलेलं आहे. 3 नंबरच्या फुलाला आपण लाईट ब्ल्यू कलर घेतलेला आहे वरच्या भागात, कारण आपल्याला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन ट्राय करायचे आहेत.
जेवढी कॉम्बिनेशन आपण ट्राय करणार, तेवढं आपल्याला कलर कॉम्बिनेशनबद्दल ज्ञान प्राप्त होणार आहे आणि त्या ज्ञानाचा वापर आपण संकल्पचित्रामध्ये रंगकाम करताना करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की रंग एकाच टोनचे नकोत. लाईट डार्क असे रंग आपल्याला निवडायचे आहेत आणि त्यांना रुमालाच्या सहाय्याने, कॉटनच्या रुमालाच्या सहाय्याने मिक्स करायचे एकमेकांमध्ये. आता या ठिकाणी मी व्हाईट कलरसुद्धा वापरणार आहे. म्हणजे व्हाईट कलरने आपण हायलाईट दाखवू शकतो अशा प्रकारे. व्हाईट कलर वापरल्यामुळे किती छान फुल दिसायला लागलं आपण बघू शकता. पानांना आपण नेहमीप्रमाणे येलो कलर मारून घेतला आणि ग्रीन कलर त्यामध्ये मिक्स केला. अशा पद्धतीने आपलं चित्र तयार झालेलं आहे आणि येथे जो ब्लॅक पेन आपला स्प्रेड झाला होता, तर त्यावर मी व्हाईट कलरच्या सहाय्याने ते बुजवण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्णपणे बुजलं जाणार नाही, पण त्याची तीव्रता मात्र कमी होईल. अशा पद्धतीने बघा, आपण बघू शकता. मित्रांनो, हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.